आज असं का वाटत होतं की एवढं करून सुद्धा कुठं तर कमी पडतोय. तर गायज आज फार्म हाऊसला जायला वेळच झाला. दुपारी न जेवताच फार्म हाऊसला निघालो, म्हणून जाताना भजी तेवढं घेऊन गेलो आणि कुत्र्यांसाठी बिस्किट पण आणलं होतं, कारण त्यांना चपाती चालतच नाही. त्यानंतर पटकन शिडी काढून पप्पांना दिली, कारण की पंप काढायचा होता आणि तो चार्जिंगला लावायचा होता. आणि इकडे बघा पप्पा मम्मीचं काम सुरू झालं पण. आणि येताना आपल्या शेडसाठी नवीन कुल्प पण घेऊन आलो होतो. आता मी कुल्प लावूसपर्यंत मम्मीने बघा एवढी पालक हार्वेस्ट केल्या. त्यासाठी गाडीमधून बॉक्स आणून तिला दिला, कारण बॉक्स मध्ये भाजी खराब होणार नाही. आणि हे बघा आपल्या पिकांचा अपडेट. त्यानंतर मम्मीने बघा फार्मासवरील गुलाब हार्वेस्ट केले. आणि संध्याकाळ झाली होती म्हणून पप्पांनी पण बघा अगरबत्ती लावून घेतली. आणि हे काय, मम्मीने चहासाठी गवती चहा पण घेतला की. मग हार्वेस्ट केलेली भाजी आणि गुलाब पटकन गाडीत नेऊन ठेवलं. त्यानंतर बिया घेतल्या, कुदळ घेतल्या आणि लागलो कामाला. हे बघा ह्या शेवरीच्या बिया आहेत आणि असं शेडच्या कडेनं थोडी जागा होती, मग तिथं लावून घेतली, कारण शेळी खूप आवडीने खाते शेवरी. आणि शेळीला चारा कमी नाही पडला पाहिजे म्हणून असे आमचे प्रयत्न चालू आहेत बघा. त्यानंतर मम्मी बोलली की अरे बाजरी पण थोडी शिल्लक आहे, चल आपण पटकन असं बांधायला लावून घेऊया. मग मी का नाही असं कोळपून घेत होतो आणि मम्मी बाजरी इसकटत होती आणि परत वरनं झाकून घेत होतो. आणि शिल्लक राहिलेली बाजरी कुठं जागा मिळेल तिथं पेरून घेतली. त्यानंतर अचानक मला मम्मीने लावलेली वेलं दिसली. बापरे, एवढी मोठी झालेली. मग मम्मी मला बोलली की अरे झावळ्या घेऊन ये, ह्या वेलांना आपण वर मांडवावर सोडूया. मग पटकन मागे गेलो आणि असं जळणात ठेवलेल्या झावळ्या घेतल्या आणि मम्मीला दिल्या. मग मम्मीने पण लगेच झावळ्या घेतल्या आणि वेलांना मांडवावर सोडून दिले. त्यानंतर पप्पाने अजून एक काम वाढून ठेवलं होतं. पिकांना फवारणी केलीच नव्हती. पप्पा औषध बनवूसपर्यंत मागे जाऊन लावलेली मटकी, तूर आणि कुळीत बघून आलो. त्यानंतर पटकन पिकांना फवारणी करून घेतली, कारण मक्याला कीड आणि भुईमुगाला हुमणी आळी लागली होती. पटकन फवारणी करून फ्रेश होऊन आवरलो घरी निघायसाठी. आता एवढं केलं तरी कुठं तर कमी पडायला नको, म्हणून एवढी धावपळ सुरू आहे. चला तर कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा व्लॉग कसा वाटला. भेटूया नवीन व्लॉग मध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.